ॲमेझॉन जंगलात लपलेलं एक शहर पूर्ण सोनेरी, जगभरातील लोक त्याला अल डोरॅडो असं म्हणतात. पण त्यांनी ते शोधायचा प्रयत्न केला आणि त्यापैकी अनेक जण हे कधी परत आलेच नाही. नमस्कार मित्रांनो, मिस्टेरियस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत ॲमेझॉन जंगलमधील त्या 5 व्यक्तींविषयी जे अल डोरॅडो नावाचं सोनेरी शहर शोधायला निघालेले होते आणि इतिहासाने त्यांना लॉस एक्सप्लोजर म्हणून नोंदवलं. ही कथा वास्तविक आहे आणि आजही अनुत्तरित. आता 16व्या शतकामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये एक अफवा पसरली होती. ॲमेझॉन जंगलात कुठेतरी एक सोनेरी शहर आहे. रस्ते, घरे, राजवाडे सर्व शुद्ध सोन्यात बनलेलं. स्थानिक आदिवासी गट त्याला मानोवा असं म्हणतात, तर स्पॅनिश लोकांनी त्याला नाव दिलं अल डोरॅडो. आता पहिला गायब झालेला फ्रान्सिस्को दी ओरेलेला, वर्ष 1541. स्पेनचा प्रसिद्ध साहसी फ्रान्सिस्को दे ओरेलेला याने 200 सैनिकांसह एक्सपिडिशन सुरू केलं. जंगलामध्ये 3 महिने झाल्यानंतर त्याच्या डायरीतील शेवटच्या नोंदी काय आहेत, तर आम्ही मोठ्या नदीकडे चाललेलो आहोत, आम्हाला सोन्याच्या चकचकणाऱ्या भिंती दिसल्या. यानंतर संपूर्ण टीप ही गायब झाली. प्रत्येक सदस्याचा मृतदेह, सामान काहीच सापडलं नाही. 1590मध्ये बेरियोने 3 मोठ्या मोहिमा केल्या. त्याने स्थानिकांकडून अल डोरॅडोबद्दल ऐकलं. त्यांची पूर्ण टीम गायब झाली. त्यांच्या जर्नलमध्ये शेवटची ओळ होती की नदीने आम्हाला चुकीच्या दिशेने नेलं. चावले आमचा पाठलाग करत होते. आजही त्याचा मृतदेह सापडलेला नाही. तर तिसरा शोध म्हणजे पर्डो दी उरुसा. स्पॅनिश गव्हर्नर 300 लोकांसह एक्सपिडिशन करायला निघाला. ॲमेझॉनच्या खोल भागामध्ये प्रवेश केला आणि एका रात्री 300 पैकी 285 लोक हे गायब झाले. टेंट तेच, आग तिथेच, अन्न वाढलेलं पण माणसं नाहीत. ही घटना आजही ॲमेझॉन व्हॅनिशिंग क्रू म्हणून प्रसिद्ध आहे. आता चौथा शोधक होता तो म्हणजे कोलोनेल पर्सी फॉसेट. हिस्ट्रीमधला सर्वात फेमस डिसॅपिअरन्स. ब्रिटिश आर्मी अधिकारी, वर्ल्ड वॉर हिरो. त्याने सिटी झेड नावाचं सोनेरी शहर शोधल्याचा दावा केला. 1925मध्ये तो आपल्या मुलासह आणि एका मित्रासह ॲमेझॉनमध्ये निघाला. शेवटची त्याने ओळ लिहिलेली होती की मला खात्री आहे आम्ही सोन्याच्या शहराजवळ नक्की जाणार आहोत. यानंतर 3 लोक गायब झाले. शोध मोहिमा, भारतीय सैन्य, US नेव्ही कोणीही त्यांचा शोध घेऊ शकले नाही. आजही ही घटना फॉसेट मिस्ट्री म्हणून नोंदवली गेली. आता 5वा आणि सर्वात अनोखा शोधक तो म्हणजे टांटुकानारा. जर्मनीतून आलेला एक्सप्लोरर दावा की मी अल डोरॅडो म्हणजे अखोब्रो पाहिलेला आहे. त्याच्यासोबत डॉक्युमेंटरी बनवायला 3 लोक गेलेले होते. पहिला गायब झाला, दुसरा मृत झाला, तर तिसरा हाडांचा ढिगारा म्हणून सापडला. टाटुनका स्वतःला वाचला, पण त्याने सांगितलेली कथा ही आजही विवादितच आहे. ॲमेझॉन वैज्ञानिकांचा दावा काय आहे, तर सोनेरी शहर हे खरोखर होतं, पाण्याखाली किंवा जंगलाने केलेलं. काही ट्राईब्स हे अजूनही त्याचं रक्षण करतात. जंगलात असे क्षेत्र आहेत जिथे बाहेरून कोणालाही जगता येत नाही. जिओलॉजिस्टला ॲमेझॉनमध्ये स्टोन मेड एन्शियंट रोड, जिओमॅट्रिक स्ट्रक्चर आणि गोल्ड फ्रॅगमेंट्स हे सापडलेले आहेत. यामुळे अल डोरॅडोचं अस्तित्व हे अधिकच शक्य आहे. मित्रांनो, अल डोरॅडो हा मिथ आहे की सत्य, याचं अंतिम उत्तर अजूनही नाही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, ते शोधायला गेलेले अनेक लोक आजही मिसिंग एक्सप्लोरर म्हणून इतिहासामध्ये कायम आहे. तुम्हाला काय वाटतं, अल डोरॅडो खरोखरच आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.